लास्ट क्लासमध्ये. माझी स्क्रीन दिसते? इज इट विजिबल? सो लास्ट क्लासमध्ये आपण लिस्ट बद्दल पाहिलं होतं, HTML लिस्ट बद्दल. ठीक आहे. सो HTML लिस्ट म्हणजेच काय असतं, तर आपण जे बुलेट्स वगैरे देतो त्यांना आपण HTML लिस्ट वगैरे म्हणत असतो. ठीक आहे. तर याचे 3 टाईप होते, ऑर्डर्ड, अनऑर्डर्ड आणि डिस्क्रिप्शन. असे काय आहेत, 3 वेगवेगळे टाइप्स होते या लिस्टचे. ठीक आहे. सो आता पुढे काय असणार आहे की नेक्स्ट पार्ट पाहतोय आपण. हा मेजॉरिटी पार्ट जो आहे या HTML CSS चा, हा संपणार आहे आज. आणि त्यापैकी आज जे आपण पाहतोय पहिला टॉपिक, दॅट इज HTML फॉर्म्स. ठीक आहे. फॉर्म. आता फॉर्म म्हणजेच काय आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला युजर कडून काही इनपुट्स घ्यायचे आहेत, युजर कडून काही इनपुट्स जर का घ्यायचे असतील, तर त्या केसमध्ये आपण हे फॉर्म यूज करत असतो. ठीक आहे. HTML फॉर्म्स जे आहेत ते यूज करणार आहोत आपण. आणि याचा यूज केस काय असतो, तर युजर कडून इनपुट घेण्यासाठी असतो. ठीक आहे. मग याचे वेगवेगळे टाइप्स असणार आहेत. म्हणजे हे जे काही, 1 सेकंड. तो याचे वेगवेगळे टाइप्स असणार आहेत. जसं की आपण इंटिजर टाइपचं इनपुट घेतो, टेक्स्ट टाइपचं इनपुट घेतो, किंवा दुसरंही कोणतं असू शकतं, जसं की पासवर्ड वगैरे जे आहे, हेही टाइप्स असू शकणार आहेत. ठीक आहे. सो यांच्यापैकी काहीही असू शकतं. सो आपण हे पूर्ण ॲट्रिब्यूट्स काय असतात, फॉर्म्स म्हणजे काय आहे ते पाहूया. तर बघा, फॉर्म म्हणजेच काय असणार आहे, इट इट इज अ सेक्शन of a document which contains controls such as text field, comma, password, comma, checkboxes, comma, next काय असेल, तर रेडिओ बटन, comma, submit button, etc. ठीक आहे. etc. सो हे यांच्यापैकी काहीही असतं. आता हे HTML का यूज करायचं असतं, किंवा HTML फॉर्म का यूज करायचं असतं, जेव्हा आपल्याला काही डेटा घ्यायचा असेल. ठीक आहे. तर बघा, इथं HTML फॉर्म्स आर required if we want to collect some data from uh, the site visitor. त्यालाच आपण काय म्हणतो, युजर म्हणत असतो. आपण साइट व्हिजिटर आहोत. ठीक आहे. तर आपल्याकडून काही डेटा जर का कलेक्ट करायचा असेल इंटरनेटवरती, तर आपल्याला काय करावं लागतं, फॉर्म्स वगैरे यूज करावे लागतात. आता हे जे काही फॉर्म्स यूज करतोय आपण, याच्यामध्ये सुद्धा काय आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे टॅग्स असतात, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे ऑप्शन्स असतात इथं. सो ते ऑप्शन्स कोणते कोणते आहेत बघा, की फॉर्म्स टॅग्स मध्ये आपण काय काय यूज करतो. HTML फॉर्म टॅग्स, HTML फॉर्म टॅग. सो कोणते कोणते असणार आहेत बघा. तर इथं नेक्स्ट,
वन सेकंड, मी एक कॉपी पेस्ट करतो इथं. भरपूर सारे आहेत. तर बघा, हे सर्व काही आपण ह्या फॉर्म टॅग्स मध्ये म्हणजे फॉर्मच्या अंडर यूज करत असतो. फॉर्म टॅगच्या अंडर आपण हे सर्व काही यूज करणार आहोत. तो काय काय असतील याच्यामध्ये, तर बघा, इनपुट आहे. वन सेकंड, मला रायटिंग काढू दे. इनपुट इनपुट टॅग म्हणजेच काय असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण युजर कडून इनपुट्स घेणार आहोत. ठीक आहे, युजर कडून इनपुट्स वगैरे घेणार आहोत. त्यानंतर पुढे नेक्स्ट काय आहे की टेक्स्ट एरिया, म्हणजे जर का टेक्स्ट टाईपचं इनपुट घ्यायचं असेल तर टेक्स्ट एरिया. एखादं नाव द्यायचं असेल तर लेबल असतो, लेबल इनपुट. ठीक आहे, जर का तुम्हाला असं हेडिंग द्यायचं असेल फर्स्ट नेम, आणि मग त्यानंतर काय आहे की फर्स्ट नेम वगैरे इनपुट घ्यायचं असेल, तर त्या केसमध्ये आपण फर्स्ट नेम, सॉरी, लेबल यूज करत असतो. लेजेंड्स असतात, फिल सेट असणार आहेत. म्हणजे हे सर्व काही यूज करून बघूयात आपण. ओके, बट एवढे सर्व काही आपण काय करतो तर यूज करत असतो. सगळ्यात मेन काय आहे तर फॉर्म आहे. ठीक आहे, फॉर्म टॅग वगैरे असणार आहे. तो ह्या फॉर्म टॅग मध्ये काय असतं बघा, की इनपुट्स घेण्यासाठी आपण याला यूज करतो. याच्याच अंडर हे सर्व काही बाकीचे यूज करतात. म्हणजे इनपुट बॉक्स असेल किंवा काय असणार आहे, टेक्स्ट एरिया, लेबल, फिल सेट, लेजंड, सिलेक्ट म्हणजेच काय असणार आहे की हा ड्रॉप डाउन बॉक्स वगैरे देतो. ठीक आहे, त्यानंतर ऑप्ट ग्रुप असणार आहे, म्हणजे ऑप्शन्स देणार आहोत आपण. जसं की तुमचं काय कोणती ब्रँच आहे ती सिलेक्ट करा असं. त्यानंतर इथं ऑप्शन्स आहेत, सेम ॲज ऑप्ट ग्रुपच आहे. म्हणजे बघा, सीएससी मध्ये म्हणजे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग याच्या अंडर तुम्ही कोणतं स्पेशलायझेशन घेताय ते. ठीक आहे, असं. आणि नंतर काय असतं की बटन्स असतात, सबमिट बटन वगैरे, हे सर्व काही बटन्स असणार आहेत. ओके, सो हे सर्वचे सर्व टॅग आपल्याला आता यूज करावे लागणार आहेत. आणि आणखीही असतात याच्यामध्ये, जसं की डेटा लिस्ट किंवा की जनरेशन किंवा आउटपुट, हे सुद्धा काय आहे याच्याच अंडर येत असतात. आणखी HTML5 मध्ये हे इन्क्लूड झाले, ते कोर HTML मध्ये झालेले होते. ठीक आहे, तर बघा, तेही मी इथं इन्सर्ट करतो. हम्म. हे सर्व वन बाय वन आपण करून पाहणारच आहोत. ठीक आहे, लाईक दिस. सो हे वाले डेटा लिस्ट, की जनरेशन अँड आउटपुट लिस्ट. ठीक आहे, सो की व्हॅल्यू पेअर जर का तुम्हाला जनरेट करायचे असेल तर ही की जनरेटर असतो. आणि आउटपुट म्हणजे जे काही इनपुट घेतलेलं आहे ते रिझल्ट डिस्प्ले करायचं असेल तर आपण आउटपुट लिस्ट वगैरे वापरतो. आता सध्या आपण काय असेल की इनपुट किंवा लेबल्स यांचाच यूज करणार आहोत सध्या तरी. आणि याला लिहितात कसं, फॉर्म टॅग. तो फॉर्म नावाच्या टॅगनं हे चालू होतं. सिंटॅक्स कसा आहे बघा, तर लेस दॅन ग्रेटर दॅन मध्ये फॉर्म, त्यानंतर इथं एंटर करून काय असणार आहे की जे काही फॉर्मचे एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स, आणि मग इथं काय असणार आहे, फॉर्म्स असणार आहेत. असं हे काय आहे की अशा प्रकारचे हे फॉर्म्स वगैरे असणार आहेत. तर बघा, आपण कसं VS कोड कोड कसं डेव्हलप करू शकतो बघा, की मी एक एक्झाम्पल म्हणून घेतोय की लेबल वगैरे यूज करूयात आपण, आणि त्यानंतर मग काय असेल की फॉर्म्सला वगैरे घेणार आहोत. ठीक आहे, आता या फॉर्म मध्ये सुद्धा परत वेगवेगळे ऍट्रिब्यूट्स असतात. ते ऍट्रिब्यूट्स बघूयात, मग आपण एक्झाम्पल कडे जाऊयात. तोपर्यंत हे VS कोड ओपन होईल. ठीक आहे. हम्म, ओके.
मी हे फ्रंट एंड म्हणून जे आहे तेच घेतोय. लाईव्ह सर्व्हर हे ओपन होईल. सो याच्यामध्ये आता वेगवेगळ्या टाईपचे ऍट्रिब्यूट्स आपण यूज करत असतो. हे जे काही फॉर्म आहेत याच्यामध्ये आपण ऍट्रिब्यूट्स यूज करत असतो. बघा, HTML फॉर्म ऍट्रिब्यूट्स. ऍट्रिब्यूट्स म्हणजेच काय आहे की फॉर्म टॅगच्या आतमध्ये इथं जे काही यूज करतो त्यांना आपण ऍट्रिब्यूट म्हणतो. टॅग आहे, टॅगच्या आतमध्ये जे काही यूज करतात त्यांना आपण ऍट्रिब्यूट्स म्हणत असतो. ठीक आहे, त्यांना आपण ऍट्रिब्यूट्स वगैरे म्हणत असतो. सो बघा, द ऍक्शन और ऍक्शन ऍट्रिब्यूट, पहिला ऍट्रिब्यूट जो आहे तो काय असेल, मी इथं बुलेट देतो, स्टार स्पेस ऍक्शन ऍट्रिब्यूट. ठीक आहे. सो हा ऍक्शन ऍट्रिब्यूट काय असतो तर बघा, द ऍक्शन ऍट्रिब्यूट ऑफ फॉर्म element defines the process of or process to be performed on form when form is submitted. ठीक आहे. जेव्हा आपण फॉर्म सबमिट करतो त्यावेळेस आपल्याला काय ऍक्शन करायचे आहे हे कोण डिफाईन करत असतं, तर ही ऍक्शन नावाचा ऍट्रिब्यूट डिफाईन करत असतो. म्हणजे आपल्याला कोणती मेथड कॉल करायचे, काय करायचंय हे सर्व काही डिफाईन कोण करणार आहे, तर हा ऍट्रिब्यूट डिफाईन करणार आहे. कोणता? ऍक्शन वाला. ठीक आहे. और URL टू प्रोसेस, और इट इज, असं लिहितो, इट इज URL to process the form information. एक अशी URL जी की आपण काय करू शकतो, परफॉर्म करू शकतो. आता याला कसं यूज करतात, तर ह्या फॉर्मच्या आतमध्येच ऍक्शन इक्वल्स टू आपल्याला काय करायचे आहे ऍक्शन, ते ऍक्शन देत असतो आपण. ठीक आहे. त्यानंतर सेकंड वाला जो आहे, जे मी म्हटलो सुद्धा की इथं मेथड यूज करतात. HTML च्या मेथड्स असतात बघा. जनरली या इथं फॉर्मच्या मध्ये आपण दोनच यूज करतोय, गेट आणि पुट. गेट हे कधी असतं, जेव्हा तुम्हाला रीड करायचा असतो डेटा. ठीक आहे. त्यानंतर पोस्ट. पोस्ट म्हणजेच काय असतं की जेव्हा तुम्हाला सेव्ह करायचं आहे त्या केसमध्ये. 90% आता तरी तुम्ही काय करणार आहात, पोस्ट मेथडच वापरणार आहात. गेट मेथड आपण कधी यूज नाही करत आहे इथं ह्या फेजला. तो मेथड तशा 5 असतात. कोणत्या? पोस्ट, गेट, त्यानंतर पुट आणि पॅच आणि हेड, अशा काय आहेत की 5 मेथड्स असतात एचटीटीपीच्या किंवा एचटीटीपीच्या, ज्या की ब्राउझर वरून डेटा घेण्यासाठी आहेत. ठीक आहे. मी हवं तर लिहितो. तर बघा, द मेथड ऍट्रिब्यूट द मेथड ऍट्रिब्यूट defines the HTTP method which HTTP method which browser used to submit the form. ठीक आहे. ब्राउझरला काय करायचंय की सबमिट करायचे आहेत फॉर्म. आणि इथं आता जसं सांगितलं मी की पॉसिबल व्हॅल्यू इथं काय असणार आहे तुमची 90%, तर पोस्ट मेथडच असणार आहे. द व्हॅल्यूज ऑफ मेथड कॅन बी, काय असणार आहे, तर मी हवं तर इथं घेतो,
दॅट इज पोस्ट मेथड. ठीक आहे, किंवा पोस्ट हे असणार आहे. पोस्ट मेथड कधी यूज करायचं, जेव्हा आपल्याला सेव्ह करायचं आहे. ठीक आहे, सो वी कॅन यूज the post method or post value of method attribute when we want to process the sensitive data as it does not display. हा काय होतो, तर डिस्प्ले नाही होणार आहे. कंटेंट जो वेबसाईट वरती आहे तो डिस्प्ले नाही होणार. जस्ट काय आहे, आपण सबमिट करतोय. डिस्प्ले द सबमिटेड, 2 वेळा झालं, दी सबमिटेड डेटा इन URL. URL मध्ये जर का सबमिट नसेल करायचा, तर आपण काय आहे, पोस्ट मेथड यूज करत असतो. म्हणजेच याला कसं यूज करतात बघा, याचं जे काही एक्झाम्पल आहे ते कसं यूज करतात, मी आता दोन्ही यूज करतो, ऍक्शन ऍज वेल ऍज मेथड. तर बघा, फॉर्म टॅग असतो, त्यामध्ये ऍक्शन द्यायची असते. ऍक्शन इक्वल्स टू कोटेशन मार्क मध्ये काहीतरी एखादं, मी आता HTML फाईल यूज करतोय, action.html, आणि इथं मेथड इक्वल्स टू कोणती मेथड असणार आहे, तर पोस्ट मेथड असणार आहे. तुम्ही कॅपिटल मध्ये लिहू शकता किंवा असं स्मॉल सुद्धा लिहू शकता. ठीक आहे, लाईक दिस. किंवा जे दुसरी मेथड आहे दॅट इज गेट मेथड. तो गेट मेथड म्हणजेच काय असणार आहे, की जेव्हा तुम्ही सबमिट केलेला डेटा रीड करायचा असेल. ठीक आहे, आणि ही बाय डिफॉल्ट म्हणजे डिफॉल्ट मेथड असणार आहे. ही काय आहे, डिफॉल्ट मेथड आहे. सो बघा, द गेट व्हॅल्यू ऑफ मेथड ॲट्रिब्यूट is default value while submitting the form. ठीक आहे, ही डिफॉल्ट व्हॅल्यू असणार आहे, बट दिस इज नॉट secure as it displays data in URL after submitting. सबमिट केल्यानंतर हा काय करतोय, की डिस्प्ले करणार आहे डेटा. ओके, ह्या दोनच मेथड तुम्हाला आता तरी यूज केस मध्ये असणार आहेत. अदरवाइज बाकीच्या ज्या मेथड्स आहेत त्या गरजेच्या नाही आहेत. म्हणजे जे मी म्हटलं, CRUD ऑपरेशन असतं, दॅट इज की क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट. तो क्रिएट करण्याचं काम पोस्ट मेथड करत असते, रीड करण्याचं काम गेट मेथड करत असते. ठीक आहे, ही रीड करण्यासाठी असतं. ठीक आहे, वरची जी मेथड आहे ती क्रिएट, किंवा तुम्ही काय म्हणू शकता, न्यू एंट्रीला इन्सर्ट करण्यासाठी असते. ठीक आहे, न्यू एंट्रीला इन्सर्ट करण्यासाठी असतं. आणखी 2 मेथड्स यूज करतात, बट त्याच्यासाठी कोणता तरी एखादा फ्रेमवर्क लागतो. जसं की पायथन जर का म्हटलं तर त्याचं जँगो असणार आहे. जावास्क्रिप्ट म्हटलं तर त्याचं रिॲक्ट, अँग्युलर किंवा नोड.js, व्ह्यू.js असे काहीतरी फ्रेमवर्क्स पाहिजेत, तरच आपण त्या मेथड्स कॉल करू शकतो. बाय डिफॉल्ट HTML मध्ये ह्या दोनच मेथड काय असणार आहेत, अलाउड आहेत. ठीक आहे, ह्या दोनच मेथड अलाउ असणार आहेत आपल्याला. बाकीच्या ज्या मेथड्स आहेत त्या कधी गरजेच्या असतात, तर जेव्हा आपण एखादा फॉर्म वगैरे यूज करतो त्या केसमध्ये. ठीक आहे, असं. सो हे काही मेथड, ऍक्शन हे काय असणार आहेत, तर टाइप्स असणार आहेत. ओके, सो हे फॉर्म टॅग मधला आपण डेटा पाहिला, किंवा फॉर्म टॅग्स बद्दल आता पाहिलेला आहे.
आता याच्याच मध्ये जे रिक्वायर्ड आहे आपल्याला, म्हणजे बघा, लेबल्स घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे काय आहे की बघा, इनपुट्स घ्यायचे आहेत. हे जे काही टॅग सांगितले ना, इनपुट्स घ्यायचे आहेत, लेबल्स घ्यायचे आहेत. त्यानंतर हे वेगवेगळे टॅग्स घ्यायचे. सो ते सर्व काही टॅग्स बघूयात आणि मगच आपण काय करेल, हा फॉर्म वगैरे लिहिणार आहोत. ठीक आहे. सो आता आपण लेबल टॅग पाहूयात. लेबल लेबल म्हणजेच मी काय सांगितलं, की जेव्हा केव्हा तुम्हाला नेमिंग कन्व्हेन्शन द्यायचं असतं, नाव वगैरे द्यायचं असेल, जसं की सपोज इथं मला टॅग आणि पुढं त्याचं काहीतरी इनपुट घ्यायचं असेल, तर त्या केसमध्ये आपल्याला काय यूज करावं लागतं, लेबल्स यूज करावे लागतात. ठीक आहे. लेबल्सचा यूज कधी असेल, जेव्हा आपल्याला इनपुट्स घ्यायचे असतील युजर कडून आणि त्याला तुम्हाला काहीतरी नाव द्यायचं असेल, तर त्या केसमध्ये आपण काय करतो, लेबल वगैरे यूज करत असतो. 1 सेकंड. इथं खाली याच्याच मधलं फॉर्म मध्येच यूज करावं लागतं म्हणून HTML लेबल टॅग. ठीक आहे. लेबल टॅग म्हणजेच काय असणार आहे, की जेव्हा आपल्याला इनपुट्स घ्यायचे आहेत त्या केसमध्ये, सॉरी, नावं द्यायचे आहेत त्या केसमध्ये आपण लेबल टॅग यूज करतो. ऑफिशियल डेफिनेशन बघतो. 1 सेकंड. सो इथं काय असेल, की द लेबल टॅग is used to specify a label for an input tag element of a for. ठीक आहे. इनपुट टॅगच्या इथं जेव्हा आपल्याला काहीतरी लेबल द्यायचं असेल, त्या केसमध्ये आपण काय करतो, हे लेबल वाला टॅग देत असतो. सो इट ऍड्स अ लेबल it adds a label to a form control such as text, comma, email, comma, password, etc. ठीक आहे. सो हे जस्ट एक काय आहे, की युजरला कंट्रोल करण्यासाठी किंवा एक इनपुट देण्यासाठी सोपं जातं. ठीक आहे. सो इट टॉगल्स द कंट्रोल when a user clicks on clicks on a text within the label tag or label element, within a label element. So बघा, याचा जो सिंटॅक्स आहे, हा सिंटॅक्स कसा असेल, इथं आपण लेस दॅन ग्रेटर दॅन मध्ये लेबल, इथं काय असणार आहे, कंटेक्स्ट असणार आहे किंवा टेक्स्ट असेल, मी कंटेंट म्हणतो, आणि इथं काय असेल, लेबलला आपण क्लोज करणार आहोत. ठीक आहे. सो इथं आता आपण नावं देतोय सगळे, की आपल्याला काय हवंय, कसा हवाय त्यासाठी. ठीक आहे. म्हणजे तुम्ही लेबल देताय फर्स्ट नेम वगैरे वगैरे, आणि याच्यामध्ये आपण फॉर नावाचा एक ॲट्रिब्यूट यूज करत असतो, की कोणत्या पर्टिक्युलर टॅगसाठी हे यूज केलं जातं किंवा कोणत्या टॅगसाठी आपल्याला यूज करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे इनपुटचा कोणता टाइप और टाइपसाठी आपल्याला यूज करायचं. बघा, पहिला काय आहे, की इथं लिहितो मी, धिस टॅग कॅन बी युज्ड विथ 2 वेज. ओके. 2 प्रकारे याला यूज केलं जातं. पहिल्यांदा काय आहे, सेट दी
id attribute inside the input tag, input element, and specify its name for the for attribute. ठीक आहे. इथं काय असेल की आपण हे फॉर ॲट्रिब्यूट साठी यूज करणार आहोत इनसाइड दी लेबल टॅग. ठीक आहे. म्हणजे काय करायचं तर इनपुट वाल्या एलिमेंट मध्ये आपण आयडी सेट करणार. ठीक आहे. कोणताही आयडी सेट करणार आणि जो आयडीचं नाव दिलेलं आहे तेच नाव आपण कशाला देणार तर ह्या फॉर्मला देणार आहोत, सॉरी फॉरला देणार आहोत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण इनपुट टॅग यूज केलेला आहे. ठीक आहे. आणि त्या इनपुट टॅग मध्ये आयडी दिलेला आहे फर्स्ट नेम. लेट सपोज मी इथं यूज करतो फॉर एक्झाम्पल म्हणून. बघा काय असेल की आपण इनपुट टॅग यूज करतोय असा आणि इनपुट मध्ये आपण आयडी दिला. काय आयडी देतोय सपोज फर्स्ट नेम असा आणि त्याच नावानं इथं आपण काय करणार आहोत की वरती लेबल आधी यूज करायचा असा त्याच नावानं. म्हणजे मी इथं लेबल मध्ये काय करेल स्पेस करून फॉर लिहायचा आणि काय नाव दिलेलं आहे आयडीला आपण फर्स्ट नेम दिलेला आहे तर फर्स्ट नेम असं द्यायचं. इथं तुम्ही लेबल द्यायचं असं फर्स्ट नेम. ठीक आहे. म्हणजेच इथं काय होईल की तुम्हाला एक लेबल डिक्लेअर करता येतं किंवा लेबल असाइन होणार आहे. हे जे काही लेबल आहे ते कोणाला असाइन होईल तर ह्या इनपुट टॅगला होणार आहे. ठीक आहे. असं तसंच तुम्ही दुसरा आयडी जर काही यूज करत असाल तर दुसऱ्याचं इनपुट असणार आहे म्हणजे दुसरा लेबल येईल लाईक धिस. सो जो काही आयडी यूज केलाय तो इथं फॉर मध्ये यूज करायचा. हा पहिला टाइप आहे. ठीक आहे. हा फर्स्ट वाला टाइप आहे आणि सेकंड वाला टाइप काय असेल म्हणजे हे लेबल यूज करायचा. वी कॅन ऑल्सो यूज द इनपुट टॅग within the label element in a form. आपण फॉर्म मध्येच काय करू शकतो की इनपुट टॅग मध्येच लेबल वगैरे यूज करू शकतो. हा सेकंड वे आहे. म्हणजे डिरेक्टली आपण लेबल न डिक्लेअर करता काय करेल की याच्या आतमध्येच असं असाइन करायचं. म्हणजे लेबल डिक्लेअर करायचा विदाउट फॉर. बघा फॉर एक्झाम्पल म्हणून मी इथं देतोय काय असेल लेबल हा डिक्लेअर करायचा असा. ठीक आहे. आणि ह्या लेबलच्या आतमध्येच आपण काय करेल की असं नाव द्यायचं फर्स्ट नेम किंवा लेबल आपल्याला काय द्यायचं होतं कसं फर्स्ट स्पेस नेम आणि इथंच आपण लगेच इनपुट टॅग यूज करायचा. ठीक आहे. इनपुट टॅग असा यूज करायचा सिंपल. आणि यानंतर मग पुढे काय असेल की आपण ह्या लेबल टॅगला क्लोज करणार आहोत. ठीक आहे. लाईक धिस. सो इथं आता तुम्हाला डिक्लेअर करायची गरज नाहीये की आयडी कोणता आणि काय. तर इथंच आपण फर्स्ट नेमच्या पुढेच काय केलंय की इनपुट दिलेला आहे. म्हणजे तो ग्रुप काय होणार असाइन होणार आहे. हा प्रेफरेबल नाहीये. आपण असंच करत असतो जो पहिल्यांदा सेट केलाय तसाच आपण काय करेल की यूज करणार आहोत. ठीक आहे. लाईक धिस. तो हे झालं लेबल. लेबल कशासाठी यूज करतो आपण तर नाव देण्यासाठी. जसं की आपण देतो ना की माझं नेम इक्वल्स टू फुल नेम आपलं जे काही आहे ते देत असतो त्याप्रमाणे हे आपण यूज करत आहोत. ठीक आहे. सो
आता पुढे जे आहे ते काय असणार आहे ते आपण इनपुट ऍट्रिब्यूट पाहणार आहोत. इनपुट हे जे काही आहे ना हा इनपुट एलिमेंट पाहणार आहोत. सो HTML input tag like this. 1 second. आधी प्री रिक्विजिट घेतोय आपण आणि मग प्रॅक्टिकल घेईल. ठीक आहे. तो बघा इनपुट टॅग आणि इथं काय असेल की इट इज युज्ड टू रिप्रेझेंट फॉर्म इनपुट कंट्रोल इन HTML डॉक्युमेंट. जेव्हा आपल्याला काहीतरी इनपुट घ्यायचं असेल तर आपण हा इनपुट टॅग यूज करत असतो. दिस फॉर्म इनपुट control facilitate user to input data and communicate with a website or application. जेव्हा आपण एखादा इनपुट वगैरे घ्यायचं असेल तर किंवा वेबसाईट सोबत जर का इंटरॅक्ट करायचं असेल तर आपल्याला काय गरजेचं असतं तर ह्या फॉर्म टाईप और इनपुट टाईप गरजेचं असतं. ठीक आहे. सो इनपुट घ्यायचं असेल तर सिंपल आहे. काय काय असणार आहे इनपुट टॅग घ्यायचा आणि हा सेल्फ क्लोजिंग टॅग आहे. सेल्फ क्लोजिंग म्हणजे काय की याच्यामध्ये क्लोज करायसाठी असा इथं जसं की आपण लेबलला क्लोज केलेलं होतं तसं क्लोज करण्यासाठी कोणताही टॅग अवेलेबल नाहीये. ठीक आहे. कोणताही टॅग जो आहे तो अवेलेबल नाहीये. तो तो इथं खाली आता याच्यामध्ये बघा मी हवं तर लिहितो. इट इज सेल्फ क्लोजिंग टॅग. सेल्फ क्लोजिंग टॅग काय झालं टॅग so we no need to no need to close this tag. त्याला क्लोज करायची गरज नसते. हा सेल्फ क्लोजिंग टॅग आहे. फक्त लिहायचं. ठीक आहे. फक्त याला लिहायचं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा काही पॉइंट्स आहेत जे की आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. रिमेंबर पॉइंट्स टू रिमेंबर. कोणते कोणते? पहिला पॉइंट दॅट इज use the input element within the form element to declare input control that allow user to enter data. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कुठं यूज करायचं आहे तर फॉर्म एलिमेंटच्या आतमध्येच यूज करायचा आहे. कशासाठी? तर इनपुट्स देण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे रिलेटेड इनपुट्स देण्यासाठी असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर पुढे काय असणार आहे की हा जो काही डेटा आहे किंवा हा सेकंड इथं काय असेल बघा द इनपुट डेटा और इनपुट एलिमेंट इज एम्प्टी. इनपुट एलिमेंट इज एम्प्टी म्हणजेच काय की हा बाय डिफॉल्ट काही इनपुट देत नाही. इट कंटेन्स attributes only.
याच्या आतमध्ये काय असणार आहेत तर ऍट्रिब्यूट्स असतात अँड देअर इज नो नीड टू need an not लिहिलं मी no need of an end tag in HTML. याला एंड करायची गरज नसते. आणि पुढे काय असेल की if we want to declare or define labels for input element use the label element with each input tag. म्हणजे जर का एखादं स्पेसिफिक टाईपचं इनपुट जर का घ्यायचं असेल, म्हणजे आता सपोज की तुम्हाला समजणार नाही याच्यामध्ये की कोणत्या टाईपसाठी आपण किंवा कोणत्या व्हॅल्यूसाठी इनपुट घेतोय, सो बेटर काय राहील त्याच्यासोबत ऑलवेज काय यूज करा, लेबल यूज करा. ठीक आहे. सो याच्यामध्ये आता हे जे काही इनपुट टॅग आहे याचे भरपूर सारे ऍट्रिब्यूट्स आहेत, भरपूर सारे. ठीक आहे. आणि हे ऍट्रिब्यूट जे आहेत ते ऍट्रिब्यूट्स मी जस्ट कॉपी करतो आणि इथं टायटल देतो ऍट्रिब्यूट्स ऑफ इनपुट एलिमेंट. ठीक आहे. आणि मग हे पेस्ट करू. ओके. या सो टाईप आहे, टाईप म्हणजेच काय असणार आहे की इनपुटचा टाईप कोणता असतो ते असणार आहे. त्यानंतर इथं बघा आता इनपुटचा जो टाईप आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स असू शकतात. जसं की म्हणजे व्हॅल्यू असू शकतं किंवा टेक्स्ट असू शकतं. काही जे टाइप्स आहेत ते कोणत्याही टाइपचे असू शकतात. लिंक आहे किंवा म्हणजे आपण असे कोणतेही टाइप्स देऊ शकतो इनपुटला. ओके. टेक्स्ट असेल, नंबर असेल, सबमिट असेल, रिसेट असेल, हे सर्व काय आहेत तर टाइप्स असणार आहेत ह्या इनपुटचे. इथं दिलेत का नाही. सो फॉर एक्झाम्पल कोणते कोणते सांगितले. कॅलिब्री. तर बघा फॉर एक्झाम्पल इथं काय काय सांगितलं की टाइप्स जे आहेत इनपुटचे हे टेक्स्ट असू शकतो, कॉमा त्यानंतर सबमिट बटन असू शकतं, कॉमा रिसेट असू शकतं, कॉमा आणखी आय थिंक नंबर वगैरे किंवा व्हॅल्यू असू शकतं. ठीक आहे. व्हॅल्यू त्यानंतर 1 सेकंड रिसेंट व्हॅल्यू. ओके. हे एवढे तरी मेजॉरिटी असणार आहेत. ठीक आहे. इनपुट तो भरपूर सारे आहेत ऍक्च्युली. म्हणजे व्हॅल्यू झालं, बट त्यानंतर पुढे काय आहे तर बटन असू शकतं, त्यानंतर चेकबॉक्स असू शकतो, नेक्स्ट काय आहे कलर असू शकतो किंवा डेट असू शकतं.
कलर, डेट, त्यानंतर डेट टाइम असू शकतं. डेट टाइम डॅश लोकल असतं, म्हणजेच काय की जे करंट सिस्टीम टाइम आहे तो येत असतो. त्यानंतर ईमेलचा टाइप असू शकतं, पासवर्ड असू शकतं. ठीक आहे, पासवर्ड वगैरे. तर मी सर्वच्या सर्वच टाइप्स इथं लिहितो. 1 सेकंड. हे सर्वच काढून घेतो इथून. थांब. हम्म. हे सर्व काही टाइप्स आहेत याचे. ठीक आहे, मी पटपट पटपट खाली घेतो. हे सर्व काही त्याचे टाइप्स असणार आहेत. तुम्ही वेगवेगळ्या टाइपचे इनपुट्स घेऊ शकता युजर कडून. टाइप म्हणजेच कोणत्या टाइपचं इनपुट तुम्हाला हवं आहे ते तुम्ही इथून घेऊ शकता. मी सर्वच्या सर्वच एक्झाम्पल्स इथं दिलेले आहे. ठीक आहे, लाईक दिस. अशा प्रकारे हे सर्व चेक बटन वगैरे 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 हे सर्व काही असणार आहे. सबमिट बटन, टेलिफोन, टेक्स्ट, टाइम, URL, वीक, सर्च, रिसेट, रेंज, रेडिओ, पासवर्ड सर्वच असणार आहे. ओके. आणि ह्या सगळ्यांचं मीनिंग सुद्धा आहे की सर्व काय असतात. हे जे काही आहे त्याचं मीनिंग सुद्धा आहे की हे कशासाठी यूज करतो आपण. ठीक आहे, तर बघा मी यांना कॅलिब्री अँड 25 ठेवतो. सो आता प्रत्येकाचं इथं खाली घेतो. डेट, त्यानंतर डेट टाइम, ईमेल, मंथ, नंबर, URL, त्यानंतर पुढे पुढे गेला सर्च, वीक होतं. सर्च असेल, त्यानंतर पुढे काय आहे हे टेलिफोन. हा, टेलिफोन नंबर इथपर्यंत असणार आहे. ठीक आहे, लाईक धिस. तो हे सर्व काही टाइप्स या म्हणजे इनपुट्स मध्ये यूज करतात. ओके. तो लेबल झालं, इनपुट झालं. त्यानंतर बघा नेम आहे. नेम म्हणजेच काय असणार आहे की जे तुम्हाला टॅगला नेम द्यायचं आहे ते. यूज टू स्पेसिफाय द नेम ऑफ एन एलिमेंट, म्हणजे कोणतं नाव द्यायचंय तुम्हाला इनपुटला ते नेम देऊ शकता. व्हॅल्यू म्हणजे डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे. ओके. द इनपुट व्हॅल्यू attribute used to define the initial value of an input field when the page loads, म्हणजे जे बाय डिफॉल्ट येणार आहे व्हॅल्यू तिथं डिस्प्ले करण्यासाठी ती व्हॅल्यू आपण डिफाईन करतो. त्यानंतर साईज काय असणार आहे की टोटल किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स असायला हवे त्याच्यासाठी आहे. मॅक्स लेंथ म्हणजेच काय असेल की मॅक्झिमम कुठपर्यंत असायला हवं. मॅक्झिमम कुठपर्यंत हे असायला हवं त्यासाठी आहे. ओके. त्यानंतर पुढे काय आहे की रीड ओनली. जर का फक्त रीड ओनली
इनपुट असेल तर त्यासाठी आहे. डिसेबल्ड म्हणजेच काय की हे इनऍक्टिव्ह मोड असणार आहे. ठीक आहे, इनऍक्टिव्ह. डिसेबल म्हणजेच काय की इथं तुम्ही इनपुट देऊ शकत नाही असं. त्यानंतर पुढे मिनिमम. मिनिमम म्हणजेच काय असणार आहे की मिनिमम कॅरेक्टर्स किती असायला हवं. जसं की तुम्ही पासवर्ड वगैरे एंटर करता ना, तर ऍटलिस्ट मस्ट हॅव 5 कॅरेक्टर्स वगैरे जे देतात, तर ती मिनिमम लेंथ वालं झालं. मिनिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू. ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट म्हणजेच कशासाठी, तर कोणत्या टाईपचं इनपुट तुम्हाला घ्यायचंय. सपोज की आता तुम्ही युजर कडून इनपुट घेत असाल आणि तिथं जर का फाईल्स असतील, म्हणजे एखादं फाईल अपलोड वगैरे असेल, तर इनपुट फक्त जसं की तुम्ही फॉर्म भरत असताना .png किंवा .jpeg किंवा jpg किंवा असेच काही फॉर्मॅट काय करतात की अलाउ केले जातात. सो हे फक्त जर काय अलाउ करायचं असेल तर ऍक्सेप्ट वाला टॅग यूज करतो आपण. ओके. त्यानंतर मल्टिपल. मल्टिपल म्हणजेच काय आहे की अलाउज यू टू कंट्रोल मोर दॅन वन व्हॅल्यूज. एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज जर का घ्यायच्या असतील तर आपण काय करतो, हे अलाउ वगैरे यूज करतो, सॉरी मल्टिपल वगैरे यूज करतो. प्लेस होल्डर म्हणजे तुम्हाला डिफॉल्ट काय घ्यायचं आहे तिथला मेसेज देता येतो. तिथं काहीतरी कंटेंट म्हणजे एंटर फर्स्ट नेम वगैरे असं आपण लिहू शकतो प्लेस होल्डर मध्ये. रिक्वायर्ड म्हणजेच काय असणार आहे की हे पास करायलाच हवं आहे आणि याच्यामध्ये बुलियन व्हॅल्यू देत असतो आपण की रिक्वायर्ड असं जर का लिहिलं तर काय आहे की आपल्याला पासच करावं लागतं. जसं की तुम्ही फॉर्म भरत असताना बघा, एखादी व्हॅल्यू जर का सबमिट करत असताना जर आपण पासच नाही केली तर तिथं लाल येतं, आपल्याला स्टार येतो असा की दिस मस्ट इन्क्लूड वगैरे वगैरे. त्यानंतर ऑटो फोकस. ऑटो फोकस म्हणजे जेव्हा पेज लोड होईल त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला कोणतं इनपुट घ्यायचंय, जसं की लॉग इन पासवर्ड म्हणजे लॉग इन आय डी किंवा युजर नेम अँड पासवर्ड हे जे असतं ना, ते आपण घेत असतो. या बाय डिफॉल्ट युजर नेम वरती क्लिक होऊन येत असतं. असा कर्सर ब्लिंक होतो, ते ऑटो फोकस मुळे होत असतं. आणि लिस्ट. लिस्ट कशासाठी, कोणते कोणते फॉर्म्स और ऑप्शन्स असणार आहेत, प्री डिफाईन्ड ऑप्शन्स असणार आहेत युजरसाठी. सो एवढे सारे ऍट्रिब्यूट्स आपण इनपुट मध्ये घेऊ शकतो. इनपुट टॅग मध्ये एवढे सारे ऍट्रिब्यूट काय करू शकतोय, घेऊ शकणार आहोत. ठीक आहे. तो हा झाला इनपुट टॅग बद्दलचा पूर्ण काही एक्सप्लेनेशन. इनपुट टॅग. ठीक आहे. इथं आता आपल्याला पुढं आणखी काय बघायचंय की लेबल पाहिलं, इनपुट पाहिलं. ठीक आहे, त्या फॉर्मच्या अंडर. बट आणखी काय असणार आहे की हे झालं, हे झालं, म्हणजे हे झालं. आता टेक्स्ट एरिया असेल किंवा फील्ड सेट, लेजंड, सिलेक्ट हे ऍट्रिब्यूट्स पाहूयात. ठीक आहे. तो 1 सेकंड. लेजंड पाहूयात. लेजंड इज नथिंग बट जसं आपण लेबल घेतलंय ना तेच. लेजंड म्हणजेच तुम्ही एखाद्या फॉर्म बद्दल किंवा एखाद्याच्या बद्दल डिटेल्स पाठवत आहात. डिटेल्स. ठीक आहे. तो खाली एकदम लाईन ड्रॉ करतोय आणि काय असेल, HTML legend tag. So it is used to insert title or caption to its parent. ठीक है, element such as field set. ठीक आहे. तो लेजंड म्हणजेच काय असणार आहे की हे जे काही लेजंड असतात, जसं की तुम्ही ग्राफ वगैरे कधी काढले असतील तर ब्ल्यू लाईननं तुम्ही काय ड्रॉ केलंय ते डिफाईन करता, रेड लाईननं काय ड्रॉ केलंय ते डिफाईन करता, तर ते लेजंड झालं. हे हवं तर तुम्ही रोडच्या कडेला बघता बघा की
डॅश डॅश लाईन असतील तर काय करायचंय, किंवा झेब्रा क्रॉसिंग असेल तर काय आहे, याचं मिनिंग आहे ना. तर ते लेजंड झाले. ठीक आहे. टर्न कसा घ्यायचा आहे, नो एंट्री कशी आहे, हे सर्व काही काय असणार आहे, लेजंड्स झाले. म्हणजे एखादा पर्टिक्युलर मार्कचं मिनिंग काय असणार आहे, ते कोण डिफाईन करत असतं, तर लेजंड डिफाईन करतात. ठीक आहे. इट इज यूज टू अंडरस्टँड the purpose of grouped form element. ठीक है. अंडरस्टँड. ठीक आहे. मीनिंग समजण्यासाठी आपण काय करतो, लेजंडचा यूज करत असतो. आणि याचा जो सिंटॅक्स आहे तो सिंटॅक्स कसा असेल, तर लेस दॅन ग्रेटर दॅन मध्ये लेजंड, त्यानंतर इथं कंटेंट असणार आहे, आणि मग काय असेल की लेजंड असणार आहे असं. ठीक आहे. स्टार्ट टॅग, एंड टॅग हे काय असतील, तर इथं असणार आहे, आणि कंटेंट जो आहे तो इथं यूज करायचा आहे. ठीक आहे. आणि याच्याच मध्ये आपण याचा जो पॅरेंट टॅग असतो तो फील्ड सेट असणार आहे. म्हणजे याच्या आधी कोण यायला हवंय, तर फील्ड सेट यायला हवंय. ठीक आहे. मग मी इथं काय करतो की तोही एलिमेंट घेतो, फील्ड सेट वाला सुद्धा एलिमेंट जो आहे तो आपण घेऊयात. बघा, इथं काय असेल, फील्ड सेट टॅग. ठीक आहे. असं. तो इट इज यूज्ड टू ग्रुप the logically related fields or labels contained within an element or within HTML form. ठीक आहे. HTML फॉर्म मध्ये जो काही आहे, म्हणजे रिलेटेड फील्ड जर का घ्यायचे असतील तर आपण फील्ड सेट घेत असतो. सो द यूज ऑफ दिस टॅग हे जर का तुम्हाला दिसत नसेल तर मी खाली घेतो असं. ठीक आहे. आणि इथं लिहितो, इज ऑप्शनल. ते यूज करायलाच हवंय असं नाहीये. while while creating an फॉर्म, म्हणजे फॉर्म घेत असताना याचा यूज करणं काही मॅन्डेटरी नाहीये. बट using field set using field set, it is easy to understand the purpose of grouped elements of form. ठीक आहे. पर्पज काय आहे हे सेट करू शकतो आपण. ठीक आहे. आणि याला यूज कसं करतात, याचा जो सिंटॅक्स आहे सिंपल, काय यूज करायचं, लेस दॅन ग्रेटर दॅन फील्ड सेट, इथं काहीतरी कंटेंट असणार आहे, आणि मग इथं हा फील्ड सेट काय होईल, तर क्लोज होणार आहे असं. ठीक आहे. हा काय होईल, क्लोज होणार आहे. बस एवढंच आहे. ठीक आहे. तो म्हणजे आपण मीनिंग काय असणार आहे असं, मीनिंग काय असणार आहे हे सेट करत असतो या फील्ड सेटमध्ये. पर्पज काय आहे, आणि याच्या अंडर कोण असतं, तर लेजेंड्स असतात. ठीक आहे. याच्या अंडर हे लेजेंड्स वगैरे असणार आहे. आणि आता पुढे आपण काय करेल,
की नेक्स्ट इलेमेंट जो आहे बघा, टेक्स्ट एरिया वगैरे, टेक्स्ट एरिया, 1 सेकंड. जसं इनपुट असतं ना, त्याच काइंड ऑफ टेक्स्ट एरिया सुद्धा आहे. तो एवढं काही त्यात डिफिकल्ट नाही आहे. इथं टेक्स्ट एरिया टॅग, टेक्स्ट एरिया टॅग, ठीक आहे असं. सो टेक्स्ट म्हणजेच काय असतं की जे डॉक्युमेंटेड मध्ये टेक्स्ट इनपुट घेतो त्याच्यासाठी आहे. बट नॉर्मल इनपुट जे आहे ते फक्त सिंगल लाईन इनपुट घेत असतं, एकच लाईन वाला इनपुट. सपोज मला माझं नाव घ्यायचं असेल तर आपण इनपुट यूज करेल. बट सपोज मला माझं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, टेल मी अबाउट युअर सेल्फ हे जे आहे, किंवा स्वतःबद्दल काही माहिती द्यायची असेल तर आपल्याला मल्टिपल लाईन्स यूज कराव्या लागतात. आणि जेव्हा मल्टिपल लाईन्स घ्यायचे असतील त्यावेळेस आपण काय यूज करतो, तर हे टेक्स्ट एरिया वगैरे इनपुट टॅग घेत असतो. ठीक आहे. सो बघा, इट इज used to define a multi-line text input control. ठीक आहे. मल्टिपल लाईन जर का घ्यायचे असतील तर आपण काय करतो की हे टेक्स्ट एरिया वगैरे घेत असतो. आणि इथं बघा, इट कॅन होल्ड अनलिमिटेड नंबर ऑफ कॅरेक्टर्स, किती तुम्ही देऊ शकता इथं कॅरेक्टर्स, अँड the text are displayed in a fixed width font. ठीक आहे. फिक्स्ड विड्थ फॉन्ट म्हणजे काय असतं की एक स्पेसिफिक फॉन्ट मध्ये दिसणार आहे. आणि पुढे काय असेल की नंबर ऑफ कॅरेक्टर जे आहेत, म्हणजे हा ऍक्सेप्ट करू शकतो कितीही, बट आपल्याला दिसणार आहेत लिमिटेडच. मग बाकीचं काय होतं तर हाईड होऊन जात असतात. ठीक आहे. आणि आपण इथं नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम सेट करू शकतो. म्हणजे तुम्हाला हॉरिझॉन्टली किती बघायचंय, व्हर्टिकली किती बघायचंय. हॉरिझॉन्टली जर का बघायचं असेल तर कॉलम सेट करायचे, म्हणजे असं जर का बघायचं असेल तर कॉलम, आणि जर का व्हर्टिकली बघायचं असेल असं तर रोज सेट करायचे. ठीक आहे. पुढे लिहितोय, द साइज ऑफ द HTML text area is defined by columns and columns and rows. ठीक आहे. ऍट्रिब्यूट, याच्यामध्ये 2 ऍट्रिब्यूट असतात, कॉलम्स अँड रोज. ठीक आहे. तो सिंटॅक्स कसा असेल याचा, तर बघा, लेस दॅन ग्रेटर दॅन मध्ये टेक्स्ट एरिया, त्यानंतर रोज इक्वल्स टू कोटेशन मार्क मध्ये काहीतरी द्यावं लागतं आपल्याला, असे नंबर ऑफ रोज किती आहेत ते. मी इथं फॉर एक्झाम्पल साठी देईल 10. आणि कॉलम्स जे आहेत म्हणजे हॉरिझॉन्टली किती दाखवायचे तर 80 किंवा 90 असे. सो 90 कॉलम्स दिसतील असे हॉरिझॉन्टली, लाईक धिस. तर हे डिफाईन कसं होतं तर अशा प्रकारे. हा इनपुट बॉक्स कधी यूज करायचा, जेव्हा आपल्याला मल्टी लाईन टेक्स्ट इनपुट घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये. मल्टी लाईन टेक्स्ट इनपुट जर का घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये आपण काय करेल, याला यूज करणार आहोत. ठीक आहे असं. तो याच्यामध्ये सुद्धा अगेन मॅक्स वे
मॅक्स लेंथ, प्लेस होल्डर, रिक्वायर्ड, रॅप हे सर्व काही एलिमेंट जे आहेत ते आलेले आहेत किंवा इथं सुद्धा आपण घेऊ शकतो जसं आपण HTML इनपुट मध्ये घेत होतो त्याप्रमाणे भरपूर सारे ऍट्रिब्यूट जे वरती पाहिले ना ते सर्व ऍट्रिब्यूट इथेही तुम्ही यूज करू शकता हे वाले. ठीक आहे. ऑटो फोकस होते, फॉर्म आहे, मॅक्स लेंथ आहे, प्लेस होल्डर, रिक्वायर्ड, रॅप हे सर्व काही इकडं असणार आहेत. ठीक आहे. सर्व काही इथं असेल. त्यानंतर बघा की सिलेक्ट नावाचा बॉक्स आहे वरती. कोणतं पाहिलं? फिल सेट झालं. तर बघा मी इथं टिक मार्क करतो. दिस इज फिनिश, दिस इज फिनिश, दिस इज ऑल्सो फिनिश, दिस इज ऑल्सो फिनिश, फिनिश. सो आता आपल्याला सिलेक्ट बघायचा आहे. ठीक आहे. सिलेक्ट. सो सिलेक्ट टॅग सिलेक्ट करणं म्हणजेच काय असणार आहे? आपण इनपुट घेतोय. ठीक आहे. किंवा एक ड्रॉप डाऊन बॉक्स वगैरे आपण यूज करणार आहोत. या सिलेक्ट टॅगनं काय करतात की ड्रॉप डाऊन बॉक्स वगैरे आपण घेत असतो. 1 सेकंद. जर का आपल्याला ड्रॉप डाऊन बॉक्स क्रिएट करायचा असेल तर आपण काय यूज करतो? हा सिलेक्ट वाला टॅग क्रिएट और यूज करत असतो. HTML सिलेक्ट टॅग. काय? इट क्रिएट ड्रॉप डाऊन बॉक्स, ड्रॉप डाऊन लिस्ट म्हणतो मी, फॉर user input. User input containing options. त्याच्या अंडर जो होता ना ऑप्शन वाला ऑप्शन टॅग टू डिस्प्ले अवेलेबल चॉइसेस. अवेलेबल चॉइसेस. ठीक आहे. असं. आणि याच्यामध्ये वेगवेगळे जे इथं यूज केलेत ना आपण ऑटो फोकस, त्यानंतर डिस्प्ले डिसेबल्ड, मल्टिपल नेम और नेम, रिक्वायर्ड हे सर्व काही ऍट्रिब्यूट्स आपण इथं देऊ शकतो. ऑटो फोकस असतं, काय असणार आहे की डिसेबल्ड, फॉर्म आहे, मल्टिपल आहे, नेम आहे. ठीक आहे. रिक्वायर्ड आणि साईज हे सर्व काही आपण देऊ शकतो इथं. ठीक आहे. कसं आणि ऑप्शन टॅग पण बघूयात लगेच. ड्रॉप डाऊन बॉक्स जर का क्रिएट करायचा असेल तर याची गरज असते. ठीक आहे. याचा सिंटॅक्स जो आहे तो सिंटॅक्स कसं असणार आहे? सिलेक्ट, इथं ऑप्शन्स असतील आणि लास्टला काय असेल? सिलेक्ट. असं. ठीक आहे. लाईक धिस. आणि पुढे नेक्स्ट काय असणार आहे की ऑप्शन टॅग. ओके. ऑप्शन टॅग म्हणजेच काय असतंय की आपल्याला नंबर ऑफ लिस्ट दाखवायचे आहे. ठीक आहे. ड्रॉप डाऊन बॉक्स मध्ये लिस्ट जर का दाखवायची असेल तर आपण ऑप्शन टॅग यूज करतो.
It is used to define options in drop down box, drop down list within कोणत्या टॅग मध्ये असतात तर सिलेक्ट और डेटा लिस्ट एलिमेंट. ठीक है. तो ड्रॉप डाउन लिस्ट must have at least one option एलिमेंट. ड्रॉप डाउन मध्ये ऍटलिस्ट एक तरी असायलाच हवाय. ठीक आहे. आणि याचा जो सिंटॅक्स आहे हा सिंटॅक्स कसा असेल तर मी इथं घेतोय लेस दॅन ग्रेटर दॅन मध्ये ऑप्शन लिहायचा. त्यानंतर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे ते व्हॅल्यू इक्वल्स टू इथं काही टेक्स्ट असेल आणि मग इथं मध्ये कंटेंट असणार आहे. ठीक आहे. आणि इथं काय होईल तर ऑप्शन टॅग क्लोज होणार आहे. ठीक आहे. ऑप्शन टॅग जो आहे तो इथं क्लोज होईल लाईक दिस. तो अशा प्रकारे हे काय होतं तर डिक्लेअर वगैरे होणार आहे. ठीक आहे. असं. आणि याला सिमिलर काय असतं तर ऑप्शन ग्रुप आहे. सेम ऑप्शन ग्रुप काय असणार आहे यालाच पॅरलली असणार आहे. ऑप्ट ग्रुप ते वरती इथं पाहिलं ना आपण हा ऑप्ट ग्रुप आहे यालाच पॅरलल. आणि आता आपण लास्ट वालं बटन बघणार आहोत. हे काय सेमच आहे. हे दोन्ही सेमच आहेत ऑप्ट ग्रुप किंवा ऑप्शन. सो आता इम्पॉर्टंट काय असेल तर बटन्स असणार आहेत. बटन टॅग आपण आधी पाहिलंय का? आय थिंक सो नाही. राईट. तो पाहूयात आता इथं. नेक्स्ट HTML बटन टॅग. बटन्स हे युजफुल असतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला क्लिक करायचं असेल काहीतरी तर त्या केसमध्ये आपण बटन टॅग यूज करतो. ठीक आहे. इट इज यूज टू क्रिएट अ क्लिकेबल बटन within HTML form on your web page. ठीक आहे. सो याला आपण क्रिएट कसं करू शकतो सिंटॅक्स किंवा पुढे लिहितो मी की बटन टॅग याचं डिफरंट अप्रोचेस असू शकतात. वेगवेगळे फॉर्म्सही आहेत वेगवेगळ्या. म्हणजे काय असतं की विदिन अ फॉर्म आउटसाइड अ फॉर्म दोन्हीकडे तुम्ही यूज करू शकता. धिस टॅग मी इथं लिहितोय धिस टॅग कॅन बी यूज्ड inside and outside of the form tag. ठीक आहे. हे दोन्हीही वेज ना आपण काय करू शकतो याला यूज करू शकतो इनसाइड ॲज वेल ॲज आउटसाइड. सो इथं बघा पहिला अप्रोच काय असेल की इफ वी यूज इट इनसाइड द फॉर्म it works as the सबमिट बटन. ठीक आहे. जेव्हा आपण फॉर्मच्या आतमध्ये जेव्हा यूज करतो त्यावेळी जनरली आपण सबमिट करण्यासाठी यूज करतो. और वी कॅन
also use it as reset button. रिसेट बटन, रिसेट करण्यासाठी सुद्धा याचा यूज करू शकतो. आणखी पुढे काय आहे, इफ वी यूज इट आउटसाइड द फॉर्म वी कॅन कॉल जावास्क्रिप्ट म्हणजे प्रोग्रामिंग. ठीक आहे, जावास्क्रिप्ट फंक्शन ऑन इट. हे जावास्क्रिप्ट फंक्शन्स काय असू शकतात याच्यामध्ये असणार आहेत. तो दोन्ही प्रकारे आपण याला यूज करू शकतो. आता इथं याचा जो सिंटॅक्स आहे, हा सिंटॅक्स कसा असतो बघा. तो लेस दॅन ग्रेटर दॅन मध्ये बटन, त्यानंतर इथं नेम असू शकतं बटन वरती काय दाखवायचंय ते. तो इथं मी बटन लिहितोय असं, त्यानंतर स्पेस करून त्याचा टाईप द्यायचा असतो. टाईप सुद्धा वेगवेगळे असणार आहेत. तो हे कोटेशन मार्क मध्येच असेल. ठीक आहे, आणि इथं टेक्स्ट काय असणार आहे, तो टेक्स्ट आपण असं देऊ शकतो आणि मग हे बटन टॅग काय होईल, क्लोज करणार आहे. बटन टॅग काय असेल, क्लोज करणार आहोत. आणखी याच्यामध्ये काय काय असतं तर व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, व्हॅल्यू इक्वल्स टू म्हणजे बटन वरती तुम्हाला काय असं सबमिट करायचं आहे ती व्हॅल्यू असेल. लेट सपोज जर का ओके असं जर का केलं तर काय होणार आहे की बाय डिफॉल्ट ओके असं सबमिट होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही ऑन क्लिक काहीतरी इव्हेंट देऊ शकता, ऑन क्लिक इव्हेंट्स वगैरे देऊ शकता. ठीक आहे, म्हणजे जावास्क्रिप्ट वगैरे फंक्शन वापरून तुम्ही इथं ऑन क्लिक इज इक्वल्स टू एखादं फंक्शन यूज करू शकता इथं, लाईक दिस हॅलो. तर हे फंक्शन आहे, तर जेव्हा जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तेव्हा ते हॅलो वालं फंक्शन कॉल होणार असं. सो हे सर्व काही इथं टाइप्स असणार आहेत. त्याचे ऍट्रिब्यूट सुद्धा आहेत, ते ऍट्रिब्यूट्स घेतो मी. 1 सेकंड. आधी टायटल देतोय, ऍट्रिब्यूट्स ऑफ बटन टॅग. तो इथं ऍट्रिब्यूट दिलेले आहे. ठीक आहे, सो नाव हे वाले ऑटो फोकस डिसेबल्ड, त्यानंतर फॉर्म ऍक्शन, फॉर्म मेथड, फॉर्म एन्क्रिप्शन टाइप. ठीक आहे, त्यानंतर व्हॅलिडेट, टार्गेट आहे, नेम आहे, टाइप आहे, व्हॅल्यूज आहे. तर हे सर्व काही ऍट्रिब्यूट्स आपण यूज करू शकतो ह्या बटन वरती. तर बघा, एवढं सगळं काही लागतं आपल्याला एक सिंगल फॉर्म क्रिएट करण्यासाठी. ठीक आहे, सिंगल फॉर्म टॅग क्रिएट करण्यासाठी एवढं सर्व काही लागणार आहे. सो आता आपण एक कंप्लीट फॉर्म क्रिएट करणार आहोत. ठीक आहे, कंप्लीट फॉर्म जो आहे तो क्रिएट करूयात, की कसा क्रिएट करतात वगैरे वगैरे. ठीक आहे, सो त्यासाठी मी काय केलं की इथं आपल्या कोडिंग मध्ये जाईल. ओके, आणि इथं एक हेडिंग देतो मी, S2 HTML फॉर्म्स असं नाव दिलेलं आहे, आणि मग आपण फॉर्म टॅग डिक्लेअर करणार आहोत. ठीक आहे, ऍक्शन सध्या मी काहीच देत नाहीये, कारण अजून फंक्शनिंग वगैरे दिलेलंच नाहीये किंवा आपण घेतलेलंच नाही, किंवा जावास्क्रिप्ट शिकावं लागणार तुम्हाला त्यासाठी. सो आत्ता आपण ऍक्शन काहीच करत नाही. मेथड ही बाय डिफॉल्ट जी गेट मेथड आहे तीच कॉल होईल. नाही दिली तर काय होत असतं, गेट मेथडच कॉल होणार आहे बाय डिफॉल्ट.
ठीक आहे. सो आता इथं सगळ्यात आधी काय करायचंय की एक जनरल फॉर्म क्रिएट करायचा आहे. बघा कसं क्रिएट करतो, तर सगळ्यात आधी लेबल यूज करायचा. लेबलला मी इथं म्हणजे फर्स्ट नेम असं यूज केलं आणि नाव काय देतो इथं, फर्स्ट स्पेस नेम कोलन असं दिलेलं आहे. आणि यानंतर जर का तुम्ही इथे असा ब्रेक वगैरे नाही लिहिलं, तर सेम लाईनला आउटपुट येणार आहे. पुढचं जे इनपुट असेल ते सेम लाईनलाच येणार आहे. ठीक आहे. सो मी टेक्स्ट टाइपचंच इनपुट घेतोय आणि इथं आयडी द्यायचा. आयडी काय द्यायचा असतो, तर जो काही इथं आपण फर्स्ट नेम म्हणून दिलेला आहे फॉर, तसंच इथं द्यायचं. म्हणजेच काय होतं, की हे जे लेबल आहे ते ह्या इनपुटला असाइन होणार. ठीक आहे, असं. आणि याच्यावरती जे नाव द्यायचं आहे, नेम, हे काय देईल मी, तर फर्स्ट नेम देतो असं. ठीक आहे, लाईक धिस. तुम्ही काहीही देऊ शकता ऍक्च्युली. यानंतर मी BR टॅग यूज करतो. म्हणजे ब्रेक टॅग जरासा स्पेस येईल. आणि जसं आपण फर्स्ट नेमला यूज केलंय तसंच आपण लास्ट नेमला सुद्धा यूज करूयात. ठीक आहे. इथं लास्ट असेल, एल. इथं सुद्धा काय असेल, एल. इथं सुद्धा एल. इथं सुद्धा एल. ठीक आहे. सो हे फर्स्ट नेम लास्ट नेम झालं. आणि यानंतर मी बटन देतो एक, बटन टॅग. बटन टॅग मध्ये तुम्हाला जी व्हॅल्यू द्यायची ती व्हॅल्यू तुम्ही देऊ शकता, किंवा बटन टॅग न यूज करता सुद्धा तुम्ही इनपुटचा टाईप देऊ शकता. बघा भरपूर सारे टाइप्स होते, त्याच्यापैकी सबमिट वाला जर का टाईप दिला तर हा सबमिट टॅग यूज होणार आहे. आणि व्हॅल्यू व्हॅल्यू काय असेल, तर मी सबमिट असं लिहितोय, कॅपिटल एस वाला सबमिट. आणि इथं जर का आपण गेलो पोर्टलला, बघा काय झालं, सबमिट बटन दिसतंय इथं आपल्याला. वरती हेडिंग दिसणार आहे, फर्स्ट नेम आलंय, लास्ट नेम आलेला आहे. ठीक आहे. आणि इथं तुम्ही जेव्हा इनपुट देताय ना, बघा मी सागर वगैरे दिलेला आहे. तर जेव्हा तुम्ही सबमिट बटन क्लिक कराल त्यावेळेस ऑटोमॅटिकली गेट मेथडमुळे काय होतं, इथं ऍड्रेस मध्ये येणार आहे. वरती जे URL आहे ना, तिथं आलं बघा, फर्स्ट नेम इक्वल्स टू काय आहे, सागर, लास्ट नेम इक्वल्स टू नांगरे आलेलं आहे असं. आणि इथं क्वेश्चन मार्क आलेला आहे. ठीक आहे. का आलं असं, कारण आपण गेट मेथड यूज केलेली होती. बाय डिफॉल्ट गेट मेथड असते. बट तेच जर का तुम्ही इथं मेथड इक्वल्स टू जर का पोस्ट मेथड यूज केली असती, असं पोस्ट मेथड, तर बघा रिफ्रेश होईल, हे रिफ्रेश. आता मी परत एकदा इथं सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर पुढच्या पेजला जायला वर्क करत आहे हा. बघा का, कारण आपण ऍक्शन वगैरे काही दिलेली नाहीये. ऍक्शन जर का द्यायची असेल तर इथं जस्ट काय करा, मी ऍक्शन इक्वल्स टू, सॉरी, ऍक्शन इक्वल्स टू काय असणार आहे, सेकंड डॉट HTML असेल. ठीक आहे. म्हणजे नवीन फाईल काय असेल, सेकंड अशी ओपन होणार आहे. मी सबमिट बटन केलं, प्रिंट होत आहे बघा, सेकंड डॉट HTML ला गेलेला आहे. हे बघा इथं सेकंड डॉट HTML ला काय झालंय की हा गेलेला आहे. इथं दिसतंय ऍक्शन असं. सो पोस्ट मेथड असताना आपल्याला अशा प्रकारे काय करता येतं, की ऍक्शन वगैरे देता येते. ठीक आहे. आणखी काय शिकलो आपण, तर सिलेक्ट मेथड वगैरे शिकलेलो होतो. तर सिलेक्ट मेथड मध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, म्हणजे इथं आता सपोज मी त्या फॉर्म मध्ये
की लेबल देतो आधी. लेबल काय असेल की सिलेक्ट ब्रांच लाईक दिस. ठीक आहे. आणि इथं सॉरी ते लिहायचं होतं ते मला. इथं मी फक्त ब्रांच लिहितो आणि इथं सिलेक्ट युअर ब्रांच कोलन स्पेस दिला आणि मग इथं सिलेक्ट बॉक्स लिहित आहे. नेम काय असणार आहे, तर जे तुम्ही फॉरला लिहिलेलं आहे तेच नाव द्या. मी ब्रांच देतो. आयडी द्यायची गरज नाहीये, द्यायची असेल तर देऊ शकता. मी ब्रांच आयडी देतोय असं. आणि मग इथं आपल्याला ऑप्शन्स लिहायचे आहेत. लिहिलेत बघा ऑप्शन्स. व्हॅल्यू काय असणार आहे की मी पहिल्यांदा तुम्ही असं मल्टिपल सुद्धा देऊ शकता. मी कॉम्प्युटर सायन्स और सीएसई करतोय आणि काय असेल पूर्ण व्हॅल्यू कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग लाईक धिस. आणि असाच ऑप्शन तुम्हाला काय करायचं आहे, दुसराही द्यायचा आहे ऑप्शन. व्हॅल्यू असेल ETC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. ठीक आहे. ENTC लिहावं लागेल इथं. त्यानंतर तुम्ही आणखी एखादा ऑप्शन पुढे मी मेक असं लिहितो आणि इथं असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्यानंतर ऑप्शन पुढे काय असेल सिव्हिल. तो सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे. नेक्स्ट काय असणार आहे अगेन ऑप्शन आणि इथं काय द्यायचं ऑटोमोबाईल. ठीक आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग लाईक दिस. तुम्ही हे काय आहे, काही ऑप्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे. काही ऑप्शन्स जे आहेत ते दिलेले आहेत इथं. लेट सपोज. ठीक आहे. आता सपोज हे जे काही ऑप्शन्स आहेत ते आपल्याला कुठं दिसणार, इथं दिसणार आहेत. हे बघा दिसतायत हे सर्व काही. आता तुम्ही हे खाली सुद्धा घेऊ शकता, असं ब्रेक वगैरे करू शकताय. कुठं, तर जेव्हा सॉरी इथं काय कराल की हे झाल्यानंतर BR टॅग यूज करा. ठीक आहे. असं हवं तर इथं सुद्धा तुम्ही एक BR टॅग यूज करा. सो दॅट काय होणार आहे, इनपुट जे आहे म्हणजे इथं आउटपुट दिसत असताना खाली येतील. सिलेक्ट युअर ब्रांच. तर तुम्ही अशी ब्रांच सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. लाईक दिस. हे सिलेक्ट ऑप्शन मुळे झालेलं आहे. सिलेक्ट ऑप्शन्स मुळे झालेलं आहे. ठीक आहे. असं. आणि तुम्ही ऑप्ट ग्रुप म्हणजेच काय असेल की तुम्ही एक स्पेसिफिकली ग्रुप क्रिएट करून मग काय आहात, आता लेबल देतो ना आपण. फर्स्ट इयर मध्ये मेकॅनिकल, फर्स्ट इयर मध्ये हा CSE, असं काय आहे की वेगवेगळे ग्रुप्स क्रिएट करू शकता. ठीक आहे. तो फॉर्म टॅग जर का तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर ऑब्विसली काय काय लागणार आहे, हे सर्व काही टॅग्स जे आता आपण शिकलोय हे सर्व काही टॅग्स आपल्याला लागणार आहेत. ओके. तो इथपर्यंत समजलंय.
फॉर्म टॅग हे बाकीचे आणखी तुम्ही एखादा 1 सेकंद मी फॉर्मचा अजून एखादा एक्झाम्पल घेऊयात आपण. ठीक आहे. तो जसं की तुमचा आता कॉलेजचा फॉर्म भरायसाठी चाललेला असेल. ठीक आहे. किंवा एखादा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा असेल स्टुडंट्स कडून, तर त्या केसमध्ये आपण काय काय घेणार आहोत किंवा काय काय घेऊ शकतो? बघा, स्टुडंटचे काय काय इन्फॉर्मेशन असू शकतात. जसं की 1 सेकंद मी एखादा एक्झाम्पल बघतो. तुम्हाला एक आयडियल एक्झाम्पल. बघा, जसं की एक डिझाइन आहे Facebookचं. ते डिझाइन आपण डेव्हलप करायचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. लाइक धिस. एक अशा प्रकारचं एक डिझाइन क्रिएट करायचं आहे. वरचं सोडून द्या भाग. वरचा जो पार्ट आहे तो. आपल्याला फक्त ह्या पोस्ट मेसेजवरचा जो काही आहे ते पाहिजे. पोस्ट मेसेज, त्यानंतर एंटर मेसेज हा असणार आहे. फिल एनी नंबर ऑफ क्वेश्चन्स अँड आन्सर्स आणि मिनिमम 2 असेल. इथं क्वेश्चन्स असेल त्याचं कंटेक्स्ट 1 असणार आहे. असे 5 क्वेश्चन्स दिलेत. ठीक आहे. 5 क्वेश्चन्स दिलेत आणि इथं खाली काही असणार आहे, की थ्रेशोल्ड ग्रेटर दॅन 0, लेस दॅन काय असते Q&A एंटर्ड. सो इथं 2 येणार आहे. असं. सो हे जर का इम्प्लिमेंट करायचंच म्हटलं आपल्याला, असं जर का इम्प्लिमेंट करायचंच म्हटलं, तर काय 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 लागेल? बघा, काय काय करावं लागेल इथं. HTML फॉर्म यूज करावा लागेल आधी, हे सगळं काही क्रिएट करण्यासाठी. सो डिझाइन कसं करू शकतो आपण? किंवा तुम्ही सिंपल वाला सुद्धा यूज करू शकता आणखी. हेही सिंपलच आहे. एवढं काही अवघड नाहीये. करूयात हेच. ठीक आहे. तो आधीचा कोड जो आहे त्याला मी कट करतोय. इथं पेस्ट केला. एंटर करतोय आणि आपण फॉर्म टॅग घेतोय असा. ॲक्शन सध्या तरी काही नाही. ठीक आहे. आणि याच्या अंडर या म्हणजे फॉर्मच्या अंडर आपल्याला काय काय घ्यायचंय बघा. इथं सगळ्यात आधी मिडलला एक नेम होतं पोस्ट मेसेज म्हणून. राईट. पोस्ट मेसेज असं काय होतं तर नाव होतं एक. तो ते नाव आपण काय करतोय तर घेत आहोत सगळ्यात आधी पोस्ट मेसेज. तो मिडलला इथं मी H3 टॅग मध्ये पोस्ट मेसेज असं एक टायटल दिलं आणि यानंतर पुढे काय काय लागेल आपल्याला तर एक पहिला मेसेज लेबल बघा. लेबल फॉर मेसेज असा आणि इथं नाव काय असणार आहे तर एंटर मेसेज लाइक धिस. कोलन करून स्पेस द्या आणि लगेच याच्या पुढं एक इनपुट बॉक्स असणार आहे. ठीक आहे. इनपुट हा टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये असेल आणि आयडी जो आहे त्याचा
हा ID काय असायला हवाय, तर मेसेज असायला हवाय. ठीक आहे, असं. मग नंतर आपण इथं ब्रेक घेतोय, तर बघा ब्रेक घेतला तर काय होईल की हे अशा प्रकारे दिसतंय आपल्याला. अशा प्रकारे काय झालं, हे दिसणार आहे लाईक धिस. अगेन पुढे काय असेल की एक नॉर्मल टेक्स्ट असणार आहे, म्हणून मी इथं हा टेक्स्ट दिलाय. बघा तो टेक्स्ट काय आहे, तर फिल एनी नंबर ऑफ क्वेश्चन्स अँड आन्सर्स ब्रॅकेटमध्ये मिनिमम 2 असं. इथं लिहितोय पॅराग्राफ टाइप मध्ये की फिल एनी नंबर ऑफ क्वेश्चन्स अँड आन्सर्स. ठीक आहे, फुल स्टॉप, ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे, मिनिमम 2 असे. आणि मग खाली काय असेल की आपल्याला ते क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 वगैरे लिहायचे. हे क्वेश्चन 1 2 3 4 आणि त्यांचा पुढं लगेच कंटेक्स्ट असणार आहे. ठीक आहे, तर बघा हे जर का ग्रुप क्रिएट करायचं असेल तर कसं क्रिएट करू शकतो. खाली मी लेबल असं देतोय. लेबल कशासाठी, क्वेश्चन 1. ठीक आहे, असं. आणि त्याचा इनपुट बॉक्स, सॉरी, इथं मी लेबल देतोय एंटर क्वेश्चन 1 असं अँड कोलन केलं. त्यानंतर इथं इनपुट असेल. ठीक आहे, इनपुट आणि पुढे काय असेल की याचा ID जो आहे तो मी ID काय देतोय, क्वेश्चन 1 देतो असं. ठीक आहे, त्यानंतर याच्याच पुढं लगेच लेबल असेल दुसरा, काय असणार आहे, तर कंटेक्स्ट असणार आहे. इथं कंटेक्स्ट 1 आणि मग इथं काय असेल की मी ते लिहितो कंटेक्स्ट 1 कोलन आणि मग इथं आपण हा कंटेक्स्ट 1 पेस्ट करूयात लाईक दिस. बघूयात की हे होतंय की नाही, जसं आपल्याला रिक्वायर्ड आहे तसं. बघा झालंय. ठीक आहे, असा. आणि नेक्स्ट हेच आपल्याला आता रिपीट करायचं आहे. क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 पहिला ग्रुप झालाय. आता हा दुसरा ग्रुप, तिसरा ग्रुप, चौथा ग्रुप, पाचवा ग्रुप. ठीक आहे, तर इथं बघा क्वेश्चन 2, इथंही 2, इथंही 2, इथंही 2, इथंही 2, इथंही 2, तसंच 2 सॉरी 3 3 3 3 3 and last one is 3. ओके, आणि पुढे काय असणार आहे, इथं आता 4 4 4 4 4 4 4 4 4 सॉरी इथं 5 असेल ना, लास्ट आहे. असं. ठीक आहे, आणि प्रत्येकानंतर हा BR टॅग द्यायचा मी विसरलो. खाली यायला हवं, नाहीतर ते एकाच लाईनला येईल. हा, तो हे झाले असे. आता नेक्स्ट बघा इथं दिसतील तुम्हाला असे. ओके, आणि इथं काहीतरी खाली आणखी काहीतरी हवंय की एंटर थ्रेशोल्ड ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन Q अँड A एंटर्ड ब्रॅकेटमध्ये परत इनपुट असणार आणि खाली सबमिट बटन. तो
इथं खाली मी लेबल देतोय. लेबल कशासाठी? तर अगेन मेसेज टू, आणि काय लिहायचंय? एंटर थ्रेशहोल्ड ब्रॅकेट मध्ये ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन काय असेल? तर क्यू अँड ए, याच्यामध्ये सुद्धा परत स्पेस. एंटर्ड. ठीक आहे. आणि खाली काय असेल? तर इनपुट बॉक्स असणार आहे, आणि इथं आयडी जो आहे तो आयडी काय असेल? मेसेज टू. ठीक आहे. बीआर टॅग यूज करायचंही, आणि लास्टला इनपुट टाईप असेल सबमिट वाला असं, आणि त्याची व्हॅल्यू सबमिट. तो हे बघा, इथं आलेला आहे सबमिट वगैरे. ठीक आहे. सबमिट बटन वगैरे आलेलं आहे. इनपुट सर्च आलं इथं, सॉरी, सबमिट पाहिजे होतं. तो इथं सबमिट बटन सुद्धा आलेला आहे. ओके. आणि इथं बाय डिफॉल्ट काहीतरी म्हणजे टेक्स्ट दिलेला आहे. हे बघा, विच पिझ्झा ब्रँड डू आय लाईक. तो इथं डॉमिनोज दिलाय. त्यानंतर काय? व्हॉट इज माय अपार्टमेंट नंबर, आणि इथं नंबर दिलाय. सो हे प्लेस होल्डर्स आहेत. ठीक आहे. इथं तुम्ही काहीतरी एंटर करायचं होतं आणि मग आन्सर द्यायचे होते. ठीक आहे. बट असो, म्हणजे तुम्ही एंटर करू शकता. हम्म, 1 सेकंड. सो हे ऍज इट इज इकडं आपल्याकडं सुद्धा आलेलं आहे. हे बघा. तर तुम्ही इथं विच पिझ्झा ब्रँड डू आय लाईक, तो इथं काय आलेलं? डॉमिनोज. ठीक आहे. असं व्हॉट इज, पुढं काय होतं? व्हॉट इज माय अपार्टमेंट नंबर अँड 1 to 9. इथं असं इकडे 2 होतं, आणि मग आपण काय करेल? सबमिट करेल. ठीक आहे. असं. तो हे काय झालं? तर नॉर्मल एक फॉर्मचं झालंय डिझाईन. तो तुम्हालाही काय करायचंय की इथं आता बुलेट्स वगैरे कसे क्रिएट करतात बघा, चेक बॉक्सेस जे आहेत ना, ते चेक बॉक्सेस कसे क्रिएट करायचे?
तुम्ही इथं इनपुट टाईपचा जो ऑप्शन आहे इथं टाईप वगैरे चेंज करून तुम्ही इनपुट टाईप घेऊ शकता. आणखी एक सिंटॅक्स आपण बघूयात किंवा आणखी एक एक्झाम्पल आपण इथं सॉल्व करायचा प्रयत्न करूयात. म्हणजे प्रॉपरली काय येईल एक्झाम्पल घेतो मी. आणखी एक एक्झाम्पल आपण ट्राय करूयात. दिस वन. ठीक आहे, लाईक धिस. काय काय क्रिएट करायचंय? एम्प्लॉई डिटेल्स असं एम्प्लॉई डिटेल्स हे काय करायचंय तर क्रिएट करायचं आहे. तो इथं जी ही लाईन दिसते ते तुम्हाला फिल सेट मधूनच येईल, बट आपण एंडला करूयात ती लाईन. ठीक आहे, आधी फर्स्ट नेम लास्ट नेम हे जेंडर, मग तिथं चॉईसेस बॉक्स वगैरे असणार आहे, एम्प्लॉय आय डी डेझिग्नेशन आणि हे. सो डेझिग्नेशनला सुद्धा आपण ड्रॉप डाऊन बॉक्स वगैरे घेऊयात आणि मग मोबाईल नंबर आणि इथं सबमिट बटन असेल. तो हे डिझाईन घेऊयात आणि मग थांबूयात आपण आज. ठीक आहे, एवढं डिझाईन घेऊन थांबूयात आणि उद्यापर्यंत तुम्हाला एक टास्कही देणार आहे फॉर्म क्रिएट करण्यासाठी. तो सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार आहे तर एक फॉर्म डिझाईन करावा लागेल किंवा फॉर्म घ्यावा लागेल. विदाउट ऍक्शन फॉर्म मी घेतोय आणि याच्या अंडर फर्स्ट नेम लास्ट नेम साठी लेबल लागतीलच. लेबल आहे फर्स्ट नेम, याच्यासाठी त्याला नाव द्या फर्स्ट स्पेस नेम कोलन स्पेस आणि इथं इनपुट्स असणार आहेत. इनपुट्स कशाचे तर टेक्स्ट असतील आणि त्याचं जे आयडी आहे तो आयडी मी काय करतोय फर्स्ट नेम घेत आहे असं. ठीक आहे, आणि यानंतर आपल्याला लास्ट नेम साठी सुद्धा लागणार आहे. तो मी इथं ब्रेक घेतोय. ब्रेक म्हणजेच लास्ट नेम, इथंही लास्ट नेम लास्ट नेम. ठीक आहे, लाईक दिस. तो हे दोन जर का घेतलं, एवढंच जर का घेतलं तर आपल्याला काय होईल हे बघा, फर्स्ट नेम लास्ट नेम आलेला आहे असं. आता नेक्स्ट काय करायचं होतं तर इथं पासवर्ड सुद्धा घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, पासवर्ड फील्ड वगैरे सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता. ओके, आता आपल्याला रेडिओ बटन्स घ्यायचे आहेत. पुढे जाऊन काय आहे की हे रेडिओ बटन्स घ्यायचे आहेत. मग त्यासाठी मी आधी हेडिंग देईल इथं काय लेबल जेंडर. ठीक आहे, आणि इथं जेंडर असं असेल आणि मग आपल्याकडं दोन वेगवेगळे जेंडर्स असणार आहेत. कोणते तर इथं इनपुट, इनपुटचा टाईप इथं नेम असेल, मी मेल करतो, जेंडर असा देतोय. ठीक आहे, आणि इथं मेल दिला नाव, आणि तसंच तुम्हाला आणखी एक लागेल फिमेल साठी. ठीक आहे, फिमेल. तर बघा, हे जर का एवढं केलं तर कसं दिसतंय बघूयात. इनपुट बॉक्स झालं. ओके, तो याला आधी आपल्याला ब्रेक करावं लागेल इथं, म्हणजे खाली येईल आणि इथं जो हा टाईप टेक्स्ट आहे त्याच्याऐवजी आपण रेडिओ बटन घेणार आहोत. इथं रेडिओ बटन घ्यायचं तरच तुम्हाला ते असे बटन्स दिसतील. ठीक आहे, असे बटन्स जे आहेत ते दिसणार आहेत लाईक धिस. त्यानंतर इथं तुम्ही काय करू शकता की
मल्टिपल असे ऑप्शन्स वगैरे देऊ शकताय तुम्ही आता. हा, 1 सेकंड. आणखी इथे एखादा ऑप्शन देऊयात आपण ऑर्डरचा. ठीक आहे, मेल फीमेल अँड ऑर्डर. ऑर्डर. ठीक आहे, इथेही ऑर्डर असणार आहे. तो तुम्हाला इकडे काय येईल की ऑर्डर पण येणार आहे, लाईक धिस. तो आता आपल्याला नेक्स्ट काय करायला सांगितलंय, तर नेक्स्ट बघा, डिझाईन मध्ये अगेन एम्प्लॉई आय डी, डेझिग्नेशन, फोन नंबर एवढं नॉर्मल आहे. तो मी इथं जाईल आणि हे दोन जे आहेत ते कॉपी करतो, खाली पेस्ट, पेस्ट, पेस्ट. 3 आहेत म्हणून 3 वेळा पेस्ट केले तसे. काय काय, तर इथं EMP आय डी, एम्प्लॉई आय डी, तो हे एम्प्लॉई आय डी. त्यानंतर पुढे काय असेल की हा जो काही EMP आय डी आहे तो इथं. त्यानंतर नेक्स्ट काय होतं, डेझिग्नेशन ना, बघा, डेझिग्नेशन आणि फोन नंबर. तो डेझिग्नेशन असं आय डी द्या, डेझिग्नेशन, नेक्स्ट फोन नंबर. ठीक आहे, आणि मी इथं PH नम हेच हाच आय डी आपण इथं देईल. ठीक आहे, असं. आणि ॲट द एंड सबमिट बटन पाहिजे. तो सबमिट बटन साठी आपल्याला इनपुटचा टाईप पाहिजे, आणि हा टाईप जो आहे तो मी काय करतोय, सबमिट घेतोय. आणि त्याची जी व्हॅल्यू असणार आहे, ही व्हॅल्यू सबमिट, येस कॅपिटल वाला सबमिट. ठीक आहे, तो हे जर का केलं तर बघा ॲज इट इज दिसेल. तुम्हाला हवंच असेल तर म्हणजे हे डिझायनिंग वगैरे करायचं झालं तर एक आउटलाईन वगैरे घ्यावी, म्हणजे अशी जी ही आउटलाईन आहे त्याच्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागेल, म्हणजे CSS वगैरे यूज करावं लागेल. सध्या CSS माहिती नाही आहे म्हणून. ते बॉर्डर वगैरे तुम्हाला द्यावी लागते ऍक्च्युली, बट असो, सध्या आपण यूज नाही करणार आहोत ते. स्टायलिंग अजून आपले झालेलंच नाही आहे. HTML CSS स्टार्ट नाही झालं अजून. तो बघू काय होत आहे करून. ठीक आहे, इथं बॉर्डर इक्वल्स टू 1 पिक्सल असं देतो. नाही, काही दिसत नाही, कारण याला CSS वगैरे वापरावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे स्टायलिंग वगैरे करावं लागतं ऍक्च्युली. हे बॉर्डरनं नाही, स्टाईल टॅग यूज करून. मग इथं काय असेल की हे जे आहे बॉर्डर, त्यानंतर 1 पिक्सल. ठीक आहे,
किंवा आधी टाईप द्यावा लागतो त्याचा. मी ब्लॅक कलर मध्ये, त्यानंतर 1 पिक्सल, ठीक आहे, सॉलिड, असं जर का दिलं तरच ही बॉर्डर वगैरे दिसेल तुम्हाला, लाईक धिस. बघा इथं आलेली आहे बॉर्डर, ठीक आहे. बट अजून आपलं ते झालेलं नाहीये, म्हणून मी हे जे काही दिसतंय ते बॉर्डर काढून टाकतो. ठीक आहे, एवढंच राहू देत. एवढाच तुम्ही फॉर्म क्रिएट करणार आहात. आता मी एक एक्झाम्पल देतोय तुम्हाला, जे की तुम्हाला सॉल्व करायचंय. ठीक आहे, मग उद्या दाखवणार आहात तुम्ही मला. 1 सेकंद. मी न शिकवलेलं थोडस आहे, बट हे टास्क असेल. बघा, असं तुम्हाला काय करायचं आहे, तर क्रिएट करायचं आहे. वरची आउटलाईन सोडून द्याल, आउटलाईन जी आहे ती सोडून द्या, बट बाकीचं तुम्हाला क्रिएट करायचं आहे. ठीक आहे, बाकीचं जे काही आहे ते क्रिएट करायचं आहे. आय थिंक जे आउटलाईन आहे ना, ती आउटलाईन फील्ड सेट न येईल. फील्ड सेट न काय होतं, ते आउटलाईन वगैरे येणार आहे. 1 सेकंद आपण बघूयात इथं करून. आली तर आली फील्ड सेट. ठीक आहे, आणि याला मी लेजंड घेतो. लेजंड काय होतं, तर एम्प्लॉई डिटेल असे, आणि ही फील्ड सेट जी आहे ती एंड कुठं होईल, तर जिथे फॉर्म एंड होतोय असं. सेव्ह केलं, आले बघा, हे फील्ड सेट मधून येतं असं. ठीक आहे, फील्ड सेट मधून काय झालं की पूर्ण ब्रॅकेट वगैरे आलेलं आहे असं. तो तुम्हाला जे आता इथं सांगितलंय ना, की पर्सनल डिटेल्स हे जे आहे ते फील्ड सेट मध्ये दिसायला हवं, आणि मग खाली हे वेगवेगळे ऑप्शन्स असतील. ऑप्शन्स मध्ये तुम्ही काहीही देऊ शकता, कोणतंही ऑप्शन, म्हणजे सिलेक्टच नाही करत आहोत आपण. सिच्युएशन द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर इथं फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर, ईमेल आय डी वगैरे वगैरे घ्यायचा आहे. ठीक आहे, हा तुमचा होमवर्क असेल उद्यासाठी. उद्या क्लासच्या आधी तुम्हाला दाखवायचा आहे. ठीक आहे, याच्यात फक्त फॉर्म बघितलाय आज आपण, आणि रिलेटेड जे काही टॅग्स आहेत ते रिलेटेड टॅग्स इथं पाहिलेले आहेत. ओके, रिलेटेड जे काही टॅग्स आहेत ते टॅग आपण इथं पाहिलेले आहेत. तो आज एवढंच कराल, आणि आपलं जे एक्झाम्पल पाहिलं आपण, सेकंड, डेटा, कंटेंट, तो ह्या index.html ला सुद्धा मी काय करतोय, तर इथं पाठवत आहे. index.html
पाठवलेली आहे अँड ऑल्सो काय असेल फाईल सुद्धा. येस. तो सर्व डेटा जो